आपलं कामच एक नंबर आहे. फक्त तुम्ही पाठीशी उभं राहा. लोकसभेसारखा दणका नका रे देऊ नका देऊ. लय वांगाळ वाटतं. एवढं काम करून बेमीच्या देठापासून ओरडतोय, सांगतोय, घाम येतोय, तरी राव सांगतोय, पटवून देतोय. समोरच्यांनी काय दिलं? देवळात वाजवायची घंटा दिली का? काय मला तर काही कळतच नाही. अर्थात तुम्ही मतदार राजा आहे. पुन्हा म्हणतील अजित पवारनी आंबेगावला जाऊन दम दिला. दम नाही दिला, विनंती करतोय हात जोडून. त्याच्यामध्ये आता इथून पुढे शेतकरी पण मला म्हणतात दादा आमच्याकडे बिबटे झालेत, आमच्याकडे दादा रात्री विंचू, काटे, साप अडचण येते. घरचे कारभारीण म्हणते कशाला रात्री जात आहे, परंतु रात्री वीज येते 3 दिवस आणि रात्री दिवसा येते 3 दिवस. आता आम्ही ठरवलंय ही वीज माफी तुम्हाला केली, वीज माफी केली. आता इथनं पुढं 6 ते 8 महिन्यात आम्ही तुम्हाला दिवसा वीज देणार. आमचा सूर्य उगवला तुमची मोटर चालू, सूर्य मावळला बटन बंद करून घरी जायचं, बायका पोरात गप्पा मारत बसायचं. बिबट्या नाही, फिबट्या नाही. पण तुम्ही म्हणाल कसं काय, मग इतके दिवस काय झोपा काढलेस का तू म्हणते, म्हणजे तुम्ही मला म्हणाल. तसं नाही. आता नवी टेक्नॉलॉजी आली. सोलर पॅनल असतात, ते उन्हात तापले की मोटर सुरू होती. आता ढगाळ वातावरण आहे, माझ्याकडे पण मोटर आहे. मी ती ढगाळ वातावरणात माझी 5ची मोटार 3चं पाणी मारती आणि 3ची मोटार 2चं पाणी मारती. परंतु पावसाळ्यात सहसा आपल्याला पाणी लागतच नाही आणि काही खर्च नाही, काही नाही. आता नवीन पॅनल, आता गोडाऊन असतात, नाही गोडाऊन नाही पण अशी गोडाऊन असतात. आता साखर कारखान्यावर पण तुमच्या आमदार साहेबांना विचारा, तिथल्या वर गोडाऊनवर पॅनल टाकायला आम्ही परवानगी दिलेली आहे आणि 9,000 मेगावॉट वीज सोलरवर करायला आम्ही टेंडर काढून काम सुरू केलंय. 30% अनुदान केंद्र सरकार देणार. त्याच्यातून आम्हाला एवढी वीज उपलब्ध होणार आहे ती आम्ही शेतकऱ्यांना देणार आहे. शेतकऱ्यांना सांगणार आता दिवसा पाहिजे ना, घे दिवसा. आता चांगलं पीक काढ, आता चांगली शेतीवाडी कर, आता चांगला भाजीपाला पिकव, आता चांगल्या फळबागा घे. या पद्धतीनं आमचं काम चाललंय. तुम्ही काळजी करू नका. आम्ही कामाची माणसं आहोत. ती आम्हाला शिव्या देतात ती बिनकामाची, त्याच्यामुळे ती शिव्या देत बसते. भावनिक होऊ नका. नाहीतर आता तुम्ही आम्हाला दिलीपरावांना कधीतरी संधी दिली पाहिजे. आमचं फार पांढरं झालं. आता मी काळं करतो म्हणून काळं दिसतंय, पण फार पांढरं झालं. आता किती दिवस दम तरी किती दिवस धरायचं. बरं तिथं पण काय राहिलं फार गेलं. मग जुने फोटो बघतो, आयला किती चांगलं होते केस आपले. कालच आता जुन्नरला मला दाखवलं, दादा 90चे पांढरं का इथं बसलं का पांढरं नाही गेला. कालच त्याने मला फोटो दाखवला. गमतीचा भाग जाऊ द्या. आपण एका परिवारातलं, महाराष्ट्र आपला परिवार आहे, त्याच्यानंतर पुणे जिल्हा आपला परिवार आहे. आम्ही पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था चांगल्या चालवतो. PDCC बँक आज राज्यात नंबर 1ची बँक आहे का नाही आहे. ती आम्ही बारकाईनं दिलीपराव लक्ष देतात म्हणून. आपले सगळे कारखाने आपल्या हाताबातले चांगले आहेत की नाही आहे. आपल्या बँका चांगल्या आहेत की नाही तुम्ही बघा. तुमची बँक बघा, माझी बारामतीची बँक बघा. आपलं काम चोख आहे. हे समोरचे निव्वळ दिशाभूल करणारे आहेत. म्हणून आमची तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आता दिलीपरावांनी सांगितलेलं आहे, आता इथं प्रांताध्यक्ष बसलेत राष्ट्रवादीचे, ते कुणाकुणाला तिकीट देणारे आम्हालाच माहीत नाही. त्यांच्याकडे अर्ज आल्यावर ते बघतील. हा, आंबेगावमध्ये किती अर्ज आले? 4 आलेत का? मग ते मुलाखती घेणार आमच्या. कोण? सुनील तटकरे. आणि मग ठरवणार कुणाला तिकीट द्यायचं. अरे खरंच आहे, ते प्रांताध्यक्ष आहे. लोकसभेचं तिकीट माझ्या हातात आहे, मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु सांगायचं तात्पर्य की आया बहिणींनो, माय माऊलींनो, आमच्या बांधवांनो, आपण तरुणींनी सगळ्यांनी एकोप्यानी अतिशय चांगली अशा प्रकारचे कर्तृत्ववान माणसं सारखी त्या ठिकाणी आपल्याकडे येत नाही. आपलं नशीब समजा. आणि दिलीप वळसे पाटील साहेबांनी त्यांची भूमिका इथं व्यक्त केलेलीच आहे. महायुतीच्या निमित्तानं ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळणार आहे, त्याबद्दल कुणाला दुमत असायचं कारण नाही. परंतु आता असा काही चमत्कार करा की आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचा पोपटराव, त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मिळून, प्रकाश तू असशील, नाहीतर सगळेच आमचे सहकारी असतील,
त्याच्यामध्ये सगळ्यांना माझी सूचना आहे, मानसिंग तुला पण सगळे, की राज्यात नंबर 1च्या मताधिक्याने हे सीट निवडून आलं पाहिजे. अजित पवार म्हणाले की आंबेगाव शिरूरची जनता नशीबवान आहे. त्यांना सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे संयमी व अभ्यासू नेतृत्व मिळाले. कर्तृत्ववान माणसे सारखी येत नाही. वळसे पाटील यांनी आंबेगाव शिरूर मतदारसंघाचा कायापालट केला आहे. आंबेगावचा विकास झाल्याचे कोणीही नाकारू शकत नाही. वळसे पाटील चांगले सहकारी व उत्कृष्ट प्रशासक देखील आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार असून येथील जागा 1 नंबर मताधिक्याने निवडून आली पाहिजे असं सांगून पवारांनी लोकांना आदेश दिला, विनंती केली. या मतदारसंघाच्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचं काम वळसे पाटील यांनी केलं असून काही हौसे नवसे गवसे येऊन वल्गना टीका करतात. मात्र आम्ही फक्त विकास कामावर बोलू, केवळ शिव्या शाप देऊन प्रश्न सुटणार नाही अथवा कायापलट होणार नाही. रक्षाबंधन सणापूर्वी 1.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे. महायुती सरकार शब्द पाळणार असून आम्ही ही योजना बंद करणार नाही. योजना थांबवायची की चालवायची हे तुमच्या हातात आहे. घड्याळ, धनुष्यबाण व कमळ यांना पाठिंबा दिला तर योजना चालू राहील. 2 ते 2.5 कोटी महिलांना योजनेचा लाभ मिळण्याचा अंदाज आहे. योजनेचा चांगला प्रतिसाद मिळत असताना विरोधक चुनावी जुमला असल्याचा आरोप करतायत. मात्र आम्ही माऊलींना फसवणार नाही, तसेच फसवेगिरी करणार नाही. अनेक सभा पाहिल्या, मात्र एवढ्या प्रचंड संख्येने महिला आज पाहतोय. आमच्यावर भावाच्या नात्याने महिलांनी विश्वास ठेवावा असंही अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले. दिलीप वळसे पाटील म्हणाले की लोक वळसे पाटील आगामी निवडणुकीला उभे राहणार नसून त्यांची कन्या उभी राहणार आहे अशी चर्चा लोक करत आहेत. मात्र माझी कन्या निवडणूक लढवण्यास तयार नाहीये. नाईलाजाने मलाच निवडणूक लढवावी लागणार. अनेक लोक बदनामी करत आहेत, खोटे नाटे सांगून काहीतरी बोलतात, त्यावर मी आज उत्तर देणार नाही. वेळ आल्यावर बोलून वस्तुस्थिती सांगणार आहे असं ते म्हणाले. म्हाडाचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला होता. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता, आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.